मी बीबीसी मराठीवरती एक न्यूज पाहिली। ती न्यूज अशी होती की मालाडमधल्या नॅशनल पार्कच्या बाजूला कुठे काय असेल तिथे वन विभागाच्या जागेवरती काही मराठी कुटुंब अनधिकृत झोपडपट्ट्या बांधून ते पत्र्याच्या खोल्या बांधून तिथं राहत आहेत। तिथं राहणारी लोक चोरून पाणी घेत आहेत, चोरून लाईटी घेत आहेत, आपली मराठी लोक म्हणजे महाराष्ट्रात राहणारी। आणि सलग बाकीच्या मुख्य मुंबईमध्ये या बांद्रा स्टेशनच्या बाहेर या धारावीतल्या काही झोपडपट्ट्या, या मानखुर्द, गोवंडी, कुर्ला या घ्या सगळ्या झोपडपट्ट्या घ्या, ही साली अनधिकृत लोक आपल्या महाराष्ट्रातली नाहीयेत। ही जी लोक राहत आहेत ही बाहेर नालेली लोक आहेत, ही इथं येऊन या मुख्य स्थानकांच्या बाहेर अधिकृतपणे राहत आहेत। यांना लाईटी मिळतात, पाणी मिळतं, सगळ्या गोष्टी मिळतात। चला आपला माणूस अनधिकृतपणे चोरून पाणी घ्यायची वेळ येते आपल्या मराठी माणसांवरती। काय येते? कारण हे बाहेर नेऊन तुमच्या वाट्याचं सगळं हिसकावून घेतात आणि तुम्ही असं अनधिकृतपणे पत्र्याच्या चाळीत पाणी चोरून घेऊन राहताय। ही आपल्यावर वेळ आली मराठी माणसा, ही आपल्यावर वेळ आली। वाईट वाटलं आज मला, खरोखर ती बातमी पाहून वाईट वाटलं की आपला मराठी माणूस ज्याला त्याच्यावर ही वेळ यावी त्याच्याच मातीमध्ये काय आम्ही करतोय। बघा बाबांनो, सुधरा थोडंसं, कारण वेळ गेली ना एकदा हातातून, अवघड आहे, पुढचं अवघड आहे। एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं।